नागपूर शहरापासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या वाकी येथील बाबा ताजुद्दीन औलिया दर्गा हे देशभरात प्रसिद्ध धार्मिक स्थळ मानले जाते. दरवर्षी मार्च महिन्यात येथे भरणाऱ्या उर्सला लाखो भाविक उपस्थित राहतात. श्रद्धेनुसार या पवित्र स्थळाचे दर्शन घेतल्याने विविध आजारांपासून आराम मिळतो, अशी भाविकांची भावना आहे. मात्र या धार्मिक स्थळाशी संबंधित एक गंभीर वाद समोर आला आहे. दर्गा परिसरातील काही शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्या जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संदर्भात ताज आश्रम सेवा समितीचे अध्यक्ष सुजित बुटले यांनी प्रशासनाकडे तक्रार दाखल केली आहे. नागपूर येथील पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी परिसरातील किमान 10 ते 15 शेतकऱ्यांच्या जमिनी दर्गा ट्रस्टचे ट्रस्टी प्रभाकर डहाके पाटील व त्यांच्या कुटुंबियांकडून हळूहळू बळकावल्या जात असल्याचा गंभीर आरोप केला. दरम्यान या आरोपांवर प्रतिक्रिया देताना बाबा ताजुद्दीन दर्गा ट्रस्टचे अध्यक्ष प्रभाकर डहाके पाटील यांनी सर्व आरोप स्पष्टपणे फेटाळून लावले. आम्ही कुणाचीही जमीन बळकावलेली नाही, तसेच सुजित बुटले यांच्यासोबत आमचा कोणताही थेट व्यवहार झालेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय संबंधित जमीन बागडे नावाच्या व्यक्तीकडून खरेदी केल्याचे सांगितले जात असल्याने त्या व्यवहाराबाबत बागडे यांच्याकडे चौकशी करावी, असेही त्यांनी नमूद केले. आमचा कोणताही संबंध नसताना आमची सतत बदनामी केली जात आहे, असा आरोपही त्यांनी केला. 1 हेक्टर 23,000चा सातबार आहे. त्या 1 हेक्टर 23,000 पैकी त्यांनी 20,000 घेतलं असं समजून राहिलं आहे. नेमकं किती घेतलं मला माहीत नाही आहे. आणि त्यांनी जमीन घेतली बागडेकडून, गोंदा बागडेकडून. त्याचा माझा काही संबंध येत नाही. माझ्यासोबत त्याचं काही डॉक्युमेंट नाही आहे. तेवढं मी त्याची फसवणूक करायचा विषयच येत नाही. आणि त्याची जमीन हडपायचा मला का अधिकार आहे? त्यांनी ज्या मालकाकडून जमीन घेतली त्याला म्हणायला पाहिजे की माझी जमीन किती आहे, कुठे आहे, मला दाखवा म्हणून. समोरच्या जर त्या शेतमालकांनी माझी जमीन विकली असेल तर मी कसं शक्य मानू शकतो त्या गोष्टीला? उलट माझी जमीन त्यांनी कमी केलेली आहे. माझी जमीन तो हडपून राहिलेला आहे. मी त्याची जमीन हडपू शकत नाही आहे. अशी कुठली पोलीस कंप्लेंट नाही आहे की मी राजकीय नेत्याचा सपोर्ट घेतला किंवा गुंड्याचा सपोर्ट घेतला. मी जर गुंड्याचा सपोर्ट घेऊन जर मोजणी केली असती तर कुठं ना कुठं रिपोर्ट झाली असती. कोणी लोक असं पागल नाही, येडे नाही आहे. सगळे सुज्ञ लोक आहे. आणि 20 लोकांची जमीन हडपाचा मला विषय येत नाही. माझी मुळात जमीन 2 एकर माझी कमी आहे. माझी 4 हेक्टर 18 जमीन होती, म्हणजे 10-10.5 एकरच्या जवळपास माझी जमीन होती व्यक्तिगत. ती मला 8.5 एकर भेटली. मलाच तर कमी, माझी जमीन कमी आहे. ही जमीन हडपाचा माझा विषयच येत नाही. हा 29 एकराचा पट्टा होता. याच्यामध्ये आम्ही ज्यांना जे जमीन विकलेली होती त्यांच्या ताब्यात जी जमीन होती त्यांचे सातबारे वाढले होते, नकाशे वाढलेले होते. मी माझी दुरुस्ती करून घेतली आहे रिस्तर अर्ज करून. यांनी पण आपली दुरुस्ती करून घ्यायला पाहिजे रिस्तर अर्ज करून. हा आरोप लावून थोडी जमीन सिद्ध होणार आहे किंवा मिळणार आहे. अशा आरोपांना जमीन नसते मिळत ना. त्यांनी ज्याच्याकडून जमीन घेतली त्याला म्हणायला पाहिजे की माझी जमीन कुठं आहे. तू मला कसं म्हणू शकते की माझी जमीन हडपली किंवा मी गुंड आहे? मी गुंड असतो तर माझ्याविषयी कंप्लेंट असते ना आपल्या पोलीस स्टेशनला. त्याला एकच म्हणेल की ताजुद्दीन ट्रस्ट ही प्रामाणिक ट्रस्ट आहे. ही कोणाची जमीन हडपण्याचं कार्य किंवा कोणाची प्रॉपर्टी हडपण्याचं काम आजपर्यंत कधी केलेलं नाही, समोर करणार पण नाही. धार्मिक ट्रस्ट आहे. इथं सेवाभाव चालत असतो. जमीन हडपण्याचा किंवा पैसे दाबाचा किंवा असं कुणाला दिशाभूल करायचा कार्यक्रम या ट्रस्टमध्ये चालत नसते. त्यामुळे भाविकांना पण विश्वास या गोष्टीवरती आहे की प्रामाणिक ट्रस्ट आहे म्हणून. लोकांनी अशा अफवावरती विश्वास ठेवू नये. आणि हे लोक चुकीची दिशाभूल करून प्रेशराईज करून माझी स्वतःची जमीन, संस्थांची जमीन हडपण्याचा प्रयत्नसुद्धा करते आहे. यांच्यामध्ये ती जमीन हडपण्याची वृत्ती भरलेली आहे. यांनी स्वतःचं हे पाहायला पाहिजे आपलं आपण कशी आहो म्हणून. तुम्ही मुळात जमीन घेतली किती हे त्यांना स्वतःला माहीत आहे. तुम्ही धमकावून, खेड्यातल्या लोकांना धमकावून किंवा पत्रकार परिषद घेऊन लोकांना म्हणजे भेवाळण्याचं काम करते आहे तुम्ही. लोक नोटीस देणार आहे आणि मी कोर्टातसुद्धा जाणार आहे. मी कोर्टात दाद मागणार आहे की याचा माझा काही दूरपर्यंत संबंध नाही आहे आणि यांनी माझ्याजवळून जमीनच घेतली नाही आहे. त्याचा माझा संबंध कुठे येत असते? समोरच्या कास्तकारांना जर माझी जमीन विकली असेल चुकीची तर मी कसं ते माझ्यावर लादून घेणार कुठली गोष्ट? त्यांनी त्या मूळ मालकाला म्हणायला पाहिजे की माझी जमीन कुठे आहे. फक्त भेवाडून माझी जमीन हडपणे आणि रस्ता मागणे त्याचा माझा काही संबंध नाही आहे. त्यांनी जिथून जमीन घेतली त्याला रस्ता मागायला पाहिजे. त्यानं त्या मालकाला म्हणायला पाहिजे की माझी जमीन कुठे आहे म्हणून. त्याचा माझा काही संबंध आहे? तो मला भेवाडून किंवा माझा बदनामी करून मी भेईल बा आणि मग हे चुपचाप शांत राहील असाचा विचार राहू शकतो, पण तसं होणार नाही आहे. ट्रस्टबाबत जनतेमध्ये असलेला विश्वास कमी करण्यासाठी आणि संस्थेची प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशाने हे कारस्थान रचले जात आहे.
आम्हाला कुठलाही नोटीस न देता परस्पर मोजणीचे काम देखील केले जात आहे, जे नियमांचे भंग आहे. दर्गा ट्रस्टच्या जमिनीवर डोळा ठेवूनच हे कारस्थान केले जात असल्याचे ती म्हणाली. डहाके पाटील यांनी पुढे सांगितले की सोशल मीडिया, वृत्तपत्रे आणि यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ट्रस्टची बदनामी केल्याचा आरोप करत संबंधित सुजित बुटले आणि त्यांच्या संस्थेवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. आम्ही निश्चितच कोर्टाची नोटीस पाठवणार आहोत, असा इशाराही त्यांनी दिला. कॅमेरामन सचिनसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.